काय असतं, आपण एका सिस्टीम मध्ये काम करत असतो. त्या सिस्टीमचे आपापले काही कंपल्शन असतात. आणि मी कुठलंही चुकीचं वर्तन केलेलं नाहीये सर. काल सहस्रबुद्धेंच्या व्याख्यानानंतर खुल्या चर्चेचं आवाहन त्यांनीच केलं होतं ना. मग जर माझे मुद्दे मी तिथे मांडले तर त्याचा इतका इशू कशासाठी? बघा, आपण काही अधिकृत पत्र देत नाही आहोत माफीच, की जे तुमच्या रेकॉर्ड मध्ये लागणार. हे फक्त आपल्या चेअरमन साहेबांच्या समाधानासाठी करतोय आपण. असं मग त्यांनीच मला सांगावं ना की पत्र दे म्हणून. प्राचार्य म्हणून ही जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे का? मॅडम, हे बघा सर, घडल्या प्रसंगाबाबत मॅनेजमेंटने जर माझ्याकडे खुलासा मागितला तर मी तो नक्कीच देईन. बघा, तुम्ही उगाच ही गोष्ट ताणून धरता आहात. छोटीशी गोष्ट ही, हिचा प्रतिष्ठेचा मुद्दा करू नका. नाही सर, हे प्रकरण छोटीशी गोष्ट म्हणून सोडून देता येत नाही. आणि तुम्ही काय प्रतिष्ठेचा मुद्दा घेऊन बसलात हो? मुळात आपण एज्युकेशन फील्ड मधली माणसं ना. मत स्वातंत्र्याला, व्यक्ती स्वातंत्र्याला उचलून धरणं, आपल्या अवतीभोवती जे काय चाललंय त्याची एक साक्षेपी चिकित्सा करणं आणि हाच धडा विद्यार्थ्यांसमोर मांडणं हेच आपलं काम ना. मग तुम्ही भावनेच्या भरात जाऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. गेली कित्येक वर्ष तुम्ही आमच्या इथं काम करता आहात. चांगलीच गोष्ट आहे, तुमच्यासाठी सुद्धा आणि कॉलेजसाठी सुद्धा. हे मॅनेजमेंटला द्यायचं पत्र आहे, यावर सही करा. पण एक लक्षात ठेवा, एका ठराविक मर्यादेपलीकडे मी तुमच्या सोबत राहू शकत नाही. तुम्ही मॅनेजमेंटला ओळखत नाही मॅडम. ते तुमच्या विरुद्ध पोरांना भडकावू शकतात, त्यांच्याकडनं तुमच्या विरुद्ध लेखी कंप्लेंट्स आणू शकतात. मी इतिहास शिकवते सर, भाकड कथा नाही. वैशू, ए वैशू, काय झालं का? ए, तब्येत बरी आहे? काय नाही रे, मला काय धाड भरली आहे, अगदी ठणठणीत आहे. अच्छा, मग काय म्हणतं तुमचं कॉलेज? काय म्हणणार, मूक आंदोलन चाललंय माझ्या विरुद्ध त्यांच्याकडून. बाप्पा. बरं माझं जाऊ दे, तुझी मीटिंग कशी झाली? हा, मीटिंग सक्सेसफुल. अगं हो, म्हणजे बघ ना, 10,000चा चेक मिळाला ऍडव्हान्स मध्ये. काय सांगतोय? बऱ्याच दिवसानंतरची माझी पहिली कमाई ना. कॉंग्रॅट्स. थँक्स. अमित, आय एम सॉरी. ऍक्च्युली मी काल इतकं एक्साइट व्हायला नको होतं ना रे, जरा जास्तच बोलले मी. पण तुला सांगू, काल जे काय चाललेलं ना ते मला अजिबात आवडलं नाही. मुळात त्यांचं फ्रेमवर्कच मला पटलेलं नाही. हो, हे बघ ना, त्यांनी सगळं आधीच ठरवलंय रे. फिल्म कशी असावी, त्यात काय काय असावं, हे सगळंच. चल काहीतरीच काय तुझं. हो रे अमित, अरे हे त्यांनी लिहिलं नसलं तरी त्यांच्या डोक्यात ते अगदी पक्का आहे बघ. हो मॅडम, नेमकं काय म्हणायचे तुम्हाला? की तुला फक्त ऑथेंटिसिटी आणायची आहे संवादातनं. एक दोनदा बोलले तुला ते तसं. हो ग वैशू, म्हणजे माझ्याकडेच का आले असतील ते? म्हणजे बघ ना, सगळं जर त्यांच्या डोक्यात पक्क आहे तर मग तेच का लिहित नाहीत स्क्रिप्ट? अरे हेच तर खरं राजकारण आहे ना त्यांचं. तुझं चळवळीतून एकूण स्थान, तुझं नाव, तुझी इमेज,
त्यांना त्यांच्या डोक्यातला मांडायचंय तुझ्या नावाचा वापर करू. अच्छा. म्हणजे एकूण काय तर त्यांना बंदूक तर चालवायची आहे पण तुझ्या खांद्यावर. पण त्यांना असं वाटतंय का ते जसं सांगतील तसं मी लिहीन म्हणून? एवढं दूध खुळं समजतात का मला? आम्ही ते तुला पूर्णपणे ओळखतात. काय? आता हेच बघ ना, तू आंबेडकरी चळवळीवर सतत क्रिटिसिझम करत आलास आणि हेच त्यांना फिल्म मध्ये दाखवायचंय. अरे त्यांना असं वाटतंय की तुला तुझी वैचारिक भूमिका त्या फिल्म मध्ये मांडता येणार आहे प्रियंकाच्या कॅरेक्टरमधून आणि ऑब्व्हियसली तुला तुझी वैचारिक भूमिका ही पटण्याजोगीच आहे ना, म्हणून ते तुला गृहीत धरतायत. गृहीत धरतायत? वापरू दे. हे बघ, मी माझी भूमिका मांडणार, जशी सगळीकडे मांडतो ना तशीच मांडणार. हा, पण माझ्या पद्धतीनंच मांडणार. अरे चळवळीच्या आत राहून एका आंबेडकरवादी लेखकानं चळवळीतील अंतर्विरोध तीव्रपणे मांडणं ही गोष्टच निराळी रे. हो, पण त्या टीकेचा वापर एखाद्या दिग्दर्शकानं त्याच्या सांस्कृतिक राजकारणासाठी करणं हे घातकच आहे बरं का. म्हणजे आपण त्यांचा तो रावणाचा महानायक सिनेमा बघितला होता, आठवतोय? नाव काढू नको त्याचं. अरे मुळात रावणाला महानायक म्हणत त्यावर सिनेमा काढणं हीच परंपरेपासून फटकून असलेली थीम नाही का? मग काय पुरोगामीपणाचं विरोध आपोआपच लागतं त्यांना या विषयामुळे. आणि सिनेमा तरी कसा बघ तर अख्खच्या अख्खं रामायण उलट करून दाखवण्याचा आवडलाय त्यांना. सोड गे, आपण बोललोय ना याच्यावर. अरे पण मेन थीमच्या अंतःस्तरावर एक सतत प्रज्वलित राहणारा प्रवाह वाहता ठेवलाय त्यांनी, रामाच्या लखलखीत शुभ्रतेचा. अरे खैलरांजीवर सिनेमा काढण्याचं नुसतं निमित्त आहे रे आम्ही. खरं तर त्यांना ना आंबेडकरी चळवळीचं अपयश मांडायचंय. एकूण काय तर आपल्या समाजाचं नाकर्ते पण दाखवायचंय. हो यस वैशू, आता माझ्या लक्षात येतंय की आनंदजी सारखं सारखं प्रेम अनैतिकता यावर का भर देता येते. म्हणजे बघ ना, मला काल त्यांनी एक 50-60 वर्षापूर्वीचा प्रसंग सांगितला. कोणता? कोण बरं, ते खैर मोडेंचा. बरं. की खैर मोडेची हत्या होते असं दाखवायचं. का? कारण काय, त्याचे पाटलीनीशी संबंध येतात आणि मग पाटीलच मारतो खैर मोडीला. म्हणजे यातून त्यांना असं दाखवायचंय की खैरलांजीचं जे सगळं प्रकरण आहे ते एका अनैतिक संबंधाचा परिपाक आहे. बघ काय म्हणत होते मी. पण थेटपणे म्हणत नाहीत आणि दाखवतही नाहीत ना. मग हे काल्पनिक आंतरजातीय प्रेम, त्याचं तुटलेपण किंवा एखादा पूर्वीचा खैरलांजीतला अनैतिक संबंध दाखवून पुढे हत्याकांड घडलं की मग थिएटर मधून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात अनैतिकता आणि हत्याकांड हीच लिंक आहे ना वशू. आणि इथंच तर ते यशस्वी होतात ना रे. खैरलांजीचा खरा आशय मारून टाकणं. पण यावर वर्तन म्हणजे मला बाबासाहेबांचा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे असं एक ढोबळ वाक्य फेकलं की त्यांना वाटतं मी जाण्यास सापडेल त्यांच्या. अरे आनंदजींनी सतत असंच केलंय. कसं? खैरलांजी मधलं वास्तव जसंच्या तसं जरी तू मांडलंस तरी ते आजच्या व्यवस्थेला एक भेदक भाष्य होऊ शकतं की नाही? सांग ना. मग उगीचच प्रेम, हिंसा, नैतिकता या सगळ्या गोष्टी आणून क्रौर्याचा मूळ मुद्दाच आउट फोकस केलाय ना त्यांनी. बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार करण्याची, तुकारामांना सदैव वैकुंठाला पाठवण्याची आणि आंबेडकरांना हेडगेवारांच्या शेजारी नेऊन बसवण्याची परंपरा यांची. याशिवाय त्यांचं राजकारण पुढे कसं जाणार वैशू? मला नाहीच करायचा हा सिनेमा. सोड. काय हे अमी, दिस इज नॉट ऑप्शन. वेडास का? त्यापेक्षा तू असं कर ना, तू स्वतःच एक फ्रेमवर्क तयार कर आणि ते मांड ना त्यांच्या समोर. अरे आपल्याकडे सगळे अहवाल आहेतच. हवं तर तू नागपूरला जा, खैरलांजीला जा. हे बघ, गेल्या वेळी तुझी ती सिद्धार्थ गजबी यांची भेट झाली नव्हती, मग यावेळी भेटून बोलून घे ना. काय? यस वैशू, ग्रेट आयडिया. यस, थँक्स.
हेलो आनंद जी, नमस्कार। 2 मिनिट बात कर सकता हूँ? आनंद जी, काल मला तुम्ही जो खैरमोडेंचं प्रकरण सांगितलं ना, त्यापेक्षा ही एक भन्नाट आयडिया माझ्या डोक्यात. नाही हो, नाही ते चांगलंच आहे. नाही त्याबद्दल नाही, सांगतो ना. म्हणजे असं बघा की हल्ली हत्याकांड हा एक इव्हेंट होत चाललाय. म्हणजे अहो, आजच्या काळाचा गुणविशेष बनला असं म्हणा ना हवं तर. हे बघा, 92 किंवा 93चं मुंबईमधलं किंवा गुजरातमधलं मुसलमानांचा शिरकाण असो किंवा देशभरात घडणाऱ्या दलित अत्याचाराच्या घटना असो, मग ते आपलं हरियाणातलं जजर हत्याकांड असो, नाहीतर महाराष्ट्रातल्या भुतेगाव सोनखोटे गावातल्या घटना असो. नाही पूर्वी काय की एखादा जमीनदार, त्याचे गुंड, नातेवाईक हे अत्याचार करत आणि सगळा गाव गप्प. कारण दहशत, टेरर. पण आता अत्याचारात संपूर्ण गाव सहभागी होतोय. अहो काय हो, नाही दिल्लीचं बलात्कार प्रकरण आहे. नाही मुंबई, हे सगळं माझ्या कॅनॉसवर आहे आनंदजी. हो यस सर, नक्की भेटतो. थँक्यू. मग पटकथाकार, काय ठरवलं तुम्ही तुमच्या फिल्म बद्दल? वैशू, बाबासाहेबांनी खेड्यांना साचलेल्या डबक्याची उपमा दिली होती. आणि ती आता कालबाह्य झाली आहे असं अनेकदा अनेकांकडून म्हटलं गेले खरं. पण प्रत्यक्ष खेड्यातली परिस्थिती काय आहे? नाही हे खैरलांजन जगासमोर आणले. हो, म्हणजे बघ ना की आता बाबासाहेबांच्या मार्गावर चालूनही तुमचं भविष्य प्रकाशमान का नाही, त्याची कारण आजही व्यवस्थेत काय, हे शोधण्याचा प्रयत्न मी करेन. गुड. म्हणजे जागतिकीकरणामुळे जगण्याचे प्रश्न अधिकाधिक भयंकर होत असताना ओबीसी जातीचा दलित विरोध कसा आकार घेत जातो हे खैरलांच्या सिनेमातून दाखवून दिले मी. छान आहे रे. पण प्रियंकालाच केंद्रस्थानी ठेवून करणार असं सिनेमा? अरे म्हणजे काय, अगं प्रियंकाच असणार आहे. म्हणजे बघ ना, प्रियंकाच्या नजरेतून खैरलांजीचं अमानवीकरण कसं झालं, तिच्या अनुभवातून, म्हणजे अगदी छोट्या घटनेतून दाखवता येईल. म्हणजे एकूणात काय तर हा सिनेमा म्हणजे प्रियंकानं दिलेल्या खऱ्या खुऱ्या लढ्यावर बेतलेला असेल. आता असं बघ की प्रियंकाच्या वयाच्या 8 ते 18 या वर्षातला हा जन्म, त्यातल्या मेजर घटना. प्रियंका लहानपणापासून आपलं कुटुंब विरुद्ध गाव असा विषम झगडा पाहता येईल. म्हणजे पदोपदी आपल्या कुटुंबाची अवहेलना होणं, तिरस्कारलं जाणं, ठेचलं जाणं, हेच पाहिले तिने. तरी ती फुलंदेवी किंवा नक्षलवादी होण्याचं स्वप्न पाहत नाही विषू. अभ्यास करून बोर्डात येणं, एनसीसीत जाऊन मिलिटरीत जाण्याचं स्वप्न पाहते. हा तर खरा बुद्धाच्या आणि आंबेडकरांच्या शिकवणुकीचा परिणाम ना रे. हे मिथक आहे का भीमा? या देशाला हरवली मूळ माणसं, तरी देशाला हरून बसलो नाही आम्ही. इतकं करंट होऊ दिलं नाहीस तू आम्हाला. हे तूच दिलेलं द्रष्टेपण भीमा, की आम्ही अजूनही घेतला नाही एकही ग्रेनेड बॉम्ब हातात. हे तूच दिलेलं द्रष्टेपण आणि चिरायू ठेवलं करुणेचं सार्वभौमत्व. आम्ही नाही उडवली आकाशात शांततेची कबूतर. तेवढी चैन नव्हती आमच्या जवळ अस्तित्वाच्या तीव्र लढ्यात. तरी आम्ही म्हणत राहिलो बेंबीच्या देठापासून, जगा, जगू द्या, जगवा.
ये आकाश. मला वाटलं नव्हतं तू येशील म्हणून. बस. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. काय हाल करून घेतले ते तुम्ही? हा अहो तुम्हीच असं कोलमडून पडलात तर कसं होणार? आणि त्यांना हेच हवंय. हे बघा आपण एक काम करूया का? आपण दोघे म्हणून प्राचार्यांशी बोलूया की काय चाललंय काय आमच्याबद्दल. बोलूया का? हे असंच चालत आलंय आकाश. कितीतरी काळ लोटलाय रे. आपण म्हणतो की सगळं बदललंय. नाही, काहीही बदललेलं नाही. आज सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटतंय. कशी बशी लेक्चर्स घेतली मी. तुला माहिती आकाश, आज कॉलेजमध्ये विद्यार्थी इतक्या विचित्र नजरेनं बघत होते ना माझ्याकडे. साधं एक लेक्चर घेणं सुद्धा अवघड झालेलं मला. बघ ना रे, एखाद्या बाईला निकालात काढणं किती सोपं असतं ना या व्यवस्थेत. फक्त तिच्या चारित्र्याला हात घालायचा बस. पण मॅडम हे कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आकाश, अरे तुला सगळंच तर ठाऊक आहे. गेली 15 दिवस माझ्या विरोधात जे काय चाललंय ना कॉलेजमध्ये, त्याला खुद्द बापटच जबाबदार आहे. असं का घडतंय हे माहितीये तुम्हाला? का? परवाच्या त्या व्याख्यानामध्ये तुम्हाला तसं बोलायची गरज होती का? म्हणजे अहो सहस्त्र बुद्धीना नाराज करणं म्हणजे बापट साहेबांनाच नाराज काय करणं. बोलतोयस तू हे? हे बघा मॅडम, आपण फक्त आपल्या नोकरीला महत्व द्यायचं. आणि तुमचा हा जो स्वभाव आहे ना, काय स्वभाव आहे माझा? हाच हाच की सगळीकडे सगळं खरं बोलायचं आणि आपण आपली एक वेगळी भूमिका घ्यायची. मग त्यानं काय झालं? त्याच्यामुळेच हे सगळे प्रश्न निर्माण